विशाल भोंदो तोही भारत केसरीचा मानकरी आहे, हरियाणा केसरीचा मानकरी आहे. हरियाणा विरुद्ध महाराष्ट्राशी लढत लागलेली आहे. याच्या आधीही विशाल भोंदो आणि सिकंदर शेख अशी कुस्ती झालेली आहे. शेरों का शेर सिकंदर एक सेलिब्रिटी असणारा पलवान. याचे वडील हमाली करायचे मोहोळच्या मार्केट कमिटीमध्ये. रशीद शेख याचे चुलतेही फार मोठं कुस्तीवरती प्रेम करणारे आणि त्यांनीच या सिकंदरला घडवला. पुढे गंगावेश तालमीला ज्यांना 34 वर्षानंतर महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. 34 वर्षानंतर गंगावेश तालमीला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून देणारा पलवान आहे सिकंदर. फार जिगरबाज, एक चपळ चित्ता आणि उत्तर भारतात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारा पलवान आहे. आतापर्यंत उत्तर भारतातील सर्वाधिक पलवान पाडणारा सिकंदर शेख आहे. मी जबाबदारीपूर्वक सांगतोय कुस्तीविदक परशुराम पवार. उत्तर भारतातील सगळ्यात जास्त पलवान पाडणारा, चित करणारा पलवान म्हणजे सिकंदर शेख आहे. करा की टाळ्या मंडळी त्याच्यासाठी. कात्रेश्वर यात्रेनिमित्त कातरगडाच्या मातीमध्ये ऐतिहासिक मैदान. वरडू नका. हो निकाल निकाल काढण्याचा प्रयत्न सिकंदरचा आणि दुरीपटावरती सिकंदर शेख कात्रेश्वर केसरीचा मानकरी ठरला. सिकंदर शेख एक जबरदस्त कुस्ती करून काय मिनिटात कुस्तीचा निकाल लावला सिकंदर शेखना. 5 लाख रुपये रकमेची कुस्ती. सिकंदर शेख कात्रेश्वर केसरीचा